तरुणीच्या अपहरणा प्रकरणानंतर भिगवणमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय। मुलीचा जबरदस्तीने व्हिडिओ तयार केलाय। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी असा दावा केलाय। भिगवणमध्ये त्यामुळे हिंदू जन आक्रोश मोर्चा निघालेला आहे। अपहरण झालेल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय। भिगवणमध्ये आई आणि भावाच्या डोळ्यांमध्ये मिरची पूड टाकून तरुणीचं अपहरण करण्यात आल्याची तक्रार आली होती। त्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे। मुलीचा जबरदस्तीने व्हिडिओ तयार करून तो पोलीस अधिकारी त्यांच्या नातेवाईकांना पाठवला जातोय। मी आता मुलीचे भाऊ, मुलीचे मामा, मुलीचे चुलते यांच्याशी चर्चा केलेली आहे। मुलीला वडील नाहीत, मुलीचं लग्न ठरलं होतं, मुलीचं लग्न पुढच्या 2-4 दिवसामध्ये होतं आणि अशा परिस्थितीमध्ये जबरदस्तीनं या मुलीचं अपहरण केलेलं आहे आणि म्हणून मी आज भिगवणला आलोय। भिगवण पोलीस स्टेशनला भेट देणार आहे आणि हिंदू समाज सर्व संतापलेला आहे, तो एकत्रित आलेला आहे आणि हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। बाकीची सविस्तर चर्चा पोलीस स्टेशनला अधिकाऱ्यांच्या सोबत करून मी तुम्हाला सविस्तरपणे सांगेन। दरम्यान भिगवण तरुणीच्या अपहरणा प्रकरणामध्ये एक मोठा ट्विस्ट आलाय। भिगवणे प्रकरणातील ती मुलगी कॅमेरासमोर आपलं अपहरण झालं नसून माझं आणि त्या तरुणाचं प्रेम संबंध आहेत असं तिनं स्पष्ट केलंय। त्यानं कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केली नाही, मी माझ्या मर्जीनं निघून आली आहे अशी कबुली या तरुणीनं दिली आहे। वैष्णवी राजा आठवडे, मी जाहीर शेख यांच्यासोबत 9 वर्षापासून प्रेम संबंधात आहे। तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही, मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली। माझ्यावरती अपहरण झाले नाही किंवा चटणी वगैरे टाकण्यात आली नाही। तर राजकीय माणसांनी त्यांच्या स्वतः राजकीय लोकांनी पोळ्या बाजून घेऊन गेले। मी माझ्या मर्जीने आले। या संदर्भात अधिकचे अपडेट जाणून घेऊयात प्रतिनिधी मंगेश कचरे यांच्याकडून। मंगेश, आपण पाहतोय की आता भिगवणेमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा निघालेला आहे, सध्या तिथली स्थिती काय आहे आणि या प्रकरणाचे अपडेट्स काय समोर आले? नक्कीच काही वेळापूर्वी या ठिकाणी हिंदू जन आक्रोश मोर्चा देखील निघाला आहे। मात्र या मोर्चा निघण्यापूर्वी या मुलीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। त्या व्हिडिओमध्ये त्या मुलीचं असं म्हणणं आहे की मी माझ्या मर्जीने आलेले आहे, असा हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। सध्या भिगवण पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये गोपीचंद पडळकर यांच्यासहित हजारो कार्यकर्त्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे। बरं, नक्कीच मंगेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर अपहरण झालेल्या मुलाला देखील वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। भिगवणे अपहरण प्रकरणामध्ये एक मोठा ट्विस्ट आलाय। मुलीचा जबरदस्तीने व्हिडिओ तयार केलेला आहे असा दावा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केलेला आहे। शिवाय गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीमध्ये भिगवणमध्ये आपण पाहतोय की हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे। तर ज्या मुलीचं अपहरण करण्यात आलेलं होतं तिने जी कबुली दिलेली आहे ती एकदा आपण पुन्हा एकदा ऐकूया। वैष्णवी राजा आठवडे, मी जाहीर शेख यांच्यासोबत 9 वर्षापासून प्रेम संबंधात आहे। तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही, मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली। माझ्यावरती अपहरण झाले नाही किंवा चटणी वगैरे टाकण्यात आली नाही। तर राजकीय माणसांनी त्यांच्या स्वतः राजकीय लोकांनी पोळ्या बाजून घेऊन गेले। मी माझ्या मर्जीने आले। आपण पुण्यातल्या भिगवण गावातली ही दृश्य पाहतो। या ठिकाणी हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या उपस्थितीमध्ये हा मोर्चा काढण्यात आला।